अरे बापले काले त्याने. अरे बापरे तू तर चांगला टनटन दिसून राहिला. बिमाल पडला म्हणे. हे तर बापा मस्त बसला आहे भाऊ. अरे नाही रे अटॅक आलता त्याला कंदील. मग काय तर वाचला ना तो. शेले काय कंदील आले चांगला दिसून राहिलो म्हणून सुद्धा दिसतो त्याला. तुले माहित आहे का काय झालं सांगितलं असणार रे मोठं याले. हा अरे नाही बा चांगलं झालं लाजा. गंमत करू लागलो मी दानी. लगा मला समजलं फोन आलता ना मला. मग मला माहित पडलं लाजा. मला गमी नाही त्या दिवशी तुला अटॅक आलता त्या दिवशी. माया म्हटलं लाजा माझा दोस्त जर नसला तर मग काय राहील आमची मजाच नाही राहील लाजा. बल झाला गेला नाही का तू वर गेला असता तर काही मग आम्हाला गमलं नसतं. जाऊ नको अजून सध्या. तब्येत गिब्येत ध्यान ठेवते त्याला. मी गायले जातो रे कंदिल्या. मी नाही जात सध्या. पुरा दुनिया पाहिल्याशिवाय मी जाणार होय का. मजबूत आहे म्हटलं. आई सांगून राहिला काय आणलं तिकून तुया फिरायला गेलता तर काय आणलं म्हटलं. लय लंबी मारली तुया गॅप. महिन्याच्या वर जाऊन महिना सव्वा महिना झाला तुले म्हटलं. इकडे आम्हाला घ्या लागले टोले कुठं बाप्पा मस्त आला फिरून फारून. बुडीले घेऊन गेलता वाटते नाही. हो अले बाबा बुडील नेऊ नाही काय. मग काय बुडी असल्या बुडीला घरी ठेवा. तुला बुडी नाही तर तू काय नाही इकडे जंगलात हिंडायचं. चल आता हे वावला तू चक्कल गिकल मारून बसला बसा नको लो. कपडे घेतले मस्त घातले हेलवे आता. चल झाला चक्कल गिकल मारून जिंकून जंगलातून बसला आपला इथं बिमारी धरून बसशील का 6 महिने. काय लेको हो का चालू राहायचे रे तुमचं रे निरा काही. आपलं कंदील जरा जाऊ दे ना त्याला. त्याचा बीपी नको वाढू त्याचा. आता कौशल भाबील नेलता ना त्यानं. गेलता ना बाप्पा संग मग आले ना तिकडून झोरे मोरे भरून. बरं ना आता हाय म्हणून तो आला. चल मग मी येतो जरा फिरून. चल ना कंदीलच्याच घरी जाऊ ना. काय आणलं कौशल भाभीनं तर पाहायचं काही आणलं असं ना तिकून. बुडीले हाय मै गायची जराशी. चहा म्या पिऊ याच्या घरी येऊ जरासा चक्कर मारू. एकट्याकडून काही गवशे नाही म्हणले. कोणी ना कोणी माय सोबतीचे ते मुंगशीराम होता तो काही तिकडे तो चक्कीतच पडला. आणि ते कायचे काय लोक आपल्या इच्छे. तो नथुरामही तसाच सगळे तसे असतात. आपला कसा जोड आहे ती गायचा. चल तुले पाहिल्या बरोबर असतं राजा मला तल आली. चल रे कंदील. अरे बापरे चहा प्यायला चालतं का. चल 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 मग चालला तू वावळात जाऊ तिकडे. बंडी घेतो मी. बंडी तर चल घोडं गेलं घेऊ नको. पलशील का घोड्यावर. चल बंडी तर जाऊ आपण ना भाऊ. हा मग बंडी घालतो बैल बंडीत मस्त चावला तो. हा दळपा गेलपा टाकतो यात मस्त. एखादी पेंडी गवताची याची मस्त. हा त्याच्यात तळ टाकतो मस्त नरम गादी करतो. चला वावळात जाऊ. एवढ्या दिवशी गॅप पडली ना आपल्याला पाहुणे बा. हा सरपंच दुकान म्हणजे आपलं दुकान म्हणा. या सरपंच काय आता उद्यापासून ट्रॅक्टरची ड्युटी लावून देतो मला. चालू करतो झपा द्या संध्या नाही काय. आता तुरीला फवारा घेऊन काढा लागणार ना. मशीन गिशीन आहे ना ओके आहे ना. आलेच आले बाबा हे वापस. मी तर म्हणून यावच नाही 6 महिने. चांगलं सुद्ध होतं गावात. शांत मस्त काहीच वाटे नाही. हे बाबा हे सगळी जत्रा गेली ना आता हेच वापस आले. येले अजून डबल घेऊन जाणार म्हणा कुठं. हो ना तुझ्यासाठी राहिलाच ना म्या फवारा मारायचा नाही रे झुंबर. अरे म्या झाबरूच्या हातानं हे मारून घेतला जातं. दुसऱ्या फवाराच्या वक्ती हे करतो. जरा ते ही पासे फिरवायची होती तर काम तर आहेच लेगाले टोकल्याले सांगून द्यायला लागन. आजच्या दिवस राहू देऊन. उद्या म्हटलं सकाळीच ट्रॅक्टर घेऊन जातो आपल्या पडलेल्या खळल्याच्या वावरात. आणि तिथं ते व्हीपास आपल्या तुरीत फिरवा लागते. जरा ते कांद्यासाठी म्हटलं तयार करू आलं त्याच्यातही थोडंसं फिरवा लागन. अरे मा काय विषय आहे काय. मार आता जाऊन उद्या म्हटलं सकाळीच बिलकुल. आता जातो जसं का आम्ही आज जसं का आज लय झाला लय आम्हाला कोय बसला ना. आता लखलकाच्या जाता जरा एखादी किती 200 रुपये द्या सध्या. 200 रुपये 200 रुपये होऊन द्या आमचं पाहुणे बाजून माहीत. मग पाहू ना ह्याच्यावर कापून घेता. झाला ना चेळा चालू याचा थोस. काय 200 द्या 100 द्या 200 द्या 100 द्या. हाय बा घे 200 रुपये उद्या जाजो पण. हा सकाळ हो काय काम गिम करते का जाजा काय गे काम गिम भलता करते पट्टीचं. अरे बा झुंबा ते माय पाहिजे म्हटलं माय. हा माय 2 एकर किती मारून देतो हे पास. आणि ते माय पैसे त्या इकडे झाले म्हटलं त्याचा हिशोब करून देतो. हा तिकडे फिरायला त्या इकडे हिशोब निघते म्हटलं माय. हिशोब काढून देतो पाहतो किती चिल्लर चालला तुला लय दिले म्हटलं माय तिकडे. आणि काय मॅटर नाही का गण्या नावाचा आहे गणन तसा गणा. हा हा तिकडे गेले ते 2 एकर द्यायचे. सरपंचाला काय माहित पडलं असतं. सरपंच डिझेल ट्रॅक्टर दिलं असं मोठा मारून राहून द्या दुसरा पकडला. हा ठीक आहे ना तुझे मारो विषय आहे का. तुझ्या काय असं करून हिशोब कोटाला पाहून मला माहिती आहे ना काय किती गेले तुझ्या काय दिले तर दिन देतो तुझ्या हिशोब क्लिअर करून थांब ना. कापूस गिपूस कुठे नाही गेला जमा. कापूस गिपूस जिंकला होती मग पैसे तुम्ही. अरे बाबा मग माझ्याजवळ शिल्लक होते काय. ते तर तुझ्या मला अडचण आली. ते माझ्या हिशोब देतो बाबा. कापसा गिपसा भरोसा नको ठेवू. कापूस जिंकशील तू तुला का मार्च महिन्या कापसाचे भाव ना टावून त्याच्यात फालतो म्हणलं ओळखू माझ्या कापसा ते माझ्या हिशोब देतो क्लिअर करून.
झालं ना आता हेच बिलकुल आता हे दांगडोच पाहायला भेटते आता इकडे आमच्या गावात असा धंदा आहे. येते लेकाचे फिरून आता पुरं बोंबाटा करते हे एकमेकाचे इकडे पैसे याचे पैसे त्याच्या इकडे त्याचे पैसे याचे इकडे ह्या मागते त्याले थो मागते त्याले हेच चालून राहायचे आता किलोंड्या यायच्या बाकी काही नाही निरा लेकराचे निरा गोयतच राहते इकडचे तिकडे तिकडचे इकडे. शांत होतं बरं महिनाभर झाले लेकाच्या गोंधळात गोंधळ तिकडे तो काशाही आला तो माऊली आहे आणि तो बबने आला आणि झाला त्याची टोय होते तयार आता शिवल्याची त्याची ते काय आता इचुकाटे धंदे करतेच आता गावात. बरोबर आहे ना. चला मग जंगल एवढ्या राग फिरून नाही. लय झाले आपल्याला लय दिवसा कोट भरला होईल ना. माझ्या आहे का चिल्लर काही विषय नाही. कमी कमी पडले टाकन मी. झालं आले बाबा हे जोड यायचा पहिले शांत होतं बरं होतं. बस ते आता इथं हे पाय नाही इथं आता गड्डेच करून ठेवते. इथं काय मस्त बैठकची जागा झाली यायची इथं. म्हणता येईल कोणाले. अरे काय मग काय आणलं काय तिकून हा काय राजा सगळी मजा. अरे कोणीच नव्हतं ना गाव असं वाटे काय सांगू तुले काशीनाथ बबन गमे नाही म्हटलं मला असं वाटे काय करावं काय नाही काय करावं काय नाही सोबती नाही ना रे. कसं आपला कसा मेळ आहे आपली संघटना आहे ना इथं काढा संघटना आपल्याला कसं काही ना काही खुटे ओपड केल्याशिवाय गमत नाही सुचच नाही राजा. हो ना तुला म्हटलं रे बा शिवलाल चल रे तर तुला काही नाही तुला इकडेच इलेक्शनाच्या माग लागला. ते मंत्रालयात हे होते तिथं जा लागते बंबईत जा लागते गेलता का तू तर बंबईला चाललो म्हणे बाबा. बंबईला चाललो इथं चाललो तिथं चाललो माझ्यानं होत नाही मला काम आहे हे आहे ना आता मग गमून नव्हतं राहिलं. काही म्हण तिकडे फेरपालट पाहिजे राजा शिवलाल. अरे काय मजा राजा तिकडे बापा. मग तिकून गेलो आपल्या विदर्भात तिकडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि तिकून सगळं समुद्राचं वेन आणि सगळं बिलकुल पुरे चारी धाम झाल्यासारखं आम्ही फिरून आलो सगळं इकून गेलो असं नागपूर असं साईडनं वापस आलो. झालं तेवढं स्वयंपाक पाणी हे ते मजा आहे जराशी. बरं ठीक आहे ना ते झालं आता बरं झालं. बरं आता आपल्याला 31 तारीख आली ना 31 डिसेंबर माल बनावं लागेल ना गड्या. हा आपण अल्ला करू हे पाय काशीनाथ काय बाबा ना माऊली अजून एखादा आपला कोणी याला सोबतीत अजून एखादा ते त्याच्यात नाही झाले परत आपल्याला ते त्याची अलगच आपल्याला घेतही नाही. तर देवदास शांताराम ह्या सरपंच त्याच्या नांदीने लागायला परत आपली अलगच करू आपण. हा पाय आपला बिलकुल भमाट माहोल बनवून आपण हा इकडून माहोलच दाखवू त्याच्यातही लागायला दाखवून देऊ कोण काय करते तर. नाही पण त्याच्या राजा मजा अलग येते शिवलाल. मजा म्हणजे कसं खायची प्यायची चंगल राहते ना. इकडे कसं आहे आपल्याला आपल्या खिशात हात टाकायला लागते खरंच लावा लागते. तिथं कसं 100 देणं 1000 काढणं वसूल होते. मजा मनसोक्त काय होते म्हणून हे मुलांना. इकडे कसं मग ते आपण सारखेच आहे एकमेकाच्या खिशाचा हातच नाही आपलंच पाहतो म्हणून म्हटलं जरा लावणं त्याच्या जोड काय एक खट्टे झालं तर बरं. तुझ्या मताने बाबा माऊली तुला काय वाटते. नाही बा आपण तर नसतो तुमच्या दोन्ही याच्यात नसतो खाण्यातही नसतो पेण्यातही नसतो. आता मागा राहतो बा तुमच्या आता तसं गमत नाही. मागा याचं काम आहे. तुम्ही म्हणा तिकडे मी हजरच आहे. काय तू पाहिजे ना आम्हाला सांग पाहून ठरून आपण बघता थांबणं एकदम नाहीच बोलायला लागत त्याला सांगा नाही लागत. हे बरोबर आहे म्हणायचं तर जरासं त्याच्याजवळ निरोप पाठवून द्यायला लागत. मग नाही शांतारामजवळ आहे का लिस्ट कोणा जवळ आहे तर जरासं नाव टाकायला लागेल त्याच्यात. माऊलीची सोय लावून देऊ ना त्यासाठी खिचडी करीन नाही पाय आपले सोले भात त्यासाठी स्पेशल भामाट झमकोचो नाही रे काच्या माऊलीले बस सोले भातून जरा जागा औषध. काय बरोबर त्या माऊलीला बरोबर व्हायचे नाही. हा सामान आणाले हे आंध्रे ते आंध्रे त्याला खिचडी खाऊ घालतो म्हणते चांगला का नाही शांताराम काकाला जरा घ्यायचा हिशोब काय काय नाही इथं नाही. हा इकडे बरोबर लगेच सल्ला मसलच करते घडीत मध्ये अलग करतो घडीत मध्ये त्याच्यात कवड्या मिसळतो नाही. तिकडे 100 देणं 1000चं खाणं लय हुशार आहे म्हणजे लयच हुशार आहे. पण थांब यायचं जसं येतं सांगा लागणार ना तिकडे. अरे चला मग सरे माऊली तर आहे ना पैसे शिल्लक माऊलीने काहीच खर्च नाही केले काहीच खर्च नाही करे बा तू. हा मस्त महाप्रसाद घ्यायला मंदिरात जाय इकडे जाय तिकडे जाय बस मस्त मजा केली माऊलीनं रुपयाने खर्च केला. माऊली आपला सोबती माऊली का कसते का रे काय भाडवलं माऊली नाही रे माऊली मग स्वतःने पेत पण तो आपल्याला पाचते ना. चला सरे माऊली चल बाबा चल येऊ जरा चक्कर मारून माऊली करते ना खर्च. हो ना पण मी ते घरी बहीण हिशोब घेतला माझ्या बायकोनं घरी म्हणजे हिशोब दिला मी सगळा. पैसे किती आहे मागेत पण ते म्हणून ना अजून कुठं कमावले पैसे. काय राजा तू आमच्या तालमीतला माणूस माऊली तू भलत्याच गोष्टी तुला त्यावर आयडिया नाही काय दोस्तासाठी काय असं असते काय सारखं सांगतो कशावर उसने घेतले होते म्हणा उसने त्याला वापस दिले म्हणा जे खर्च होईन दा एवढं नाही म्हणशील का तो घरी. हो ना पण ते सांगायला लागेल ना तसं मी सांगितलं नव्हतं. बरोबर आता काय असं तुम्ही म्हणत पण जास्त नको बजेट नको वाढू. चिल्लर मध्ये काय असं उरकून घ्या. केलं रे बा केलं का कोणाला शहीद करते बा हे त्या गरीब माणसाला मावलेली केलं शहीद सांग आता आहे ना. तोच बदमाश आहे बाबा आले ना आता निरा यायचा निरा आहे तसंच चालू होते आता गावात. निरा इचोकाटा काय करण याचा अंदाजच नाही आता बाबा काय पटांगा ओढून आले लोक बापरे पोट्टे व्हायचे म्हणता तुम्ही मला म्हणता ओढू नको हे नको करू पाय ना चांगल्या पडताना
काही म्हण तिकडे, तुले तर देतच नाही आता, तुले आता तर नाही घेऊनच नाही देत रे बाबू. तू तर काही म्हण तिकडे मला, पण तुले पतंग थोडी घेऊन देतो. हा मला उचगणी दाखवायला का पतंग गितंग काही नाही. सगळं सारखा तिकडे अभ्यास कर घरात जाऊन. आहे जगन पाय बडा. आम्हाला म्हणजे हे नका करून पाय कसा कसा पवणार पतंग पाय 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 आहे ना आवड्या खरंच पवणार तो. हा ना भाई मन चालला त्याचा मन गेला पतंगीत. म्हणते काय पाहून आला पतंग आणली का रे? पतंग आणता का म्हटलं? आणली हे पोट्टे आले ना हे संगतच नाही चांगली. हे जर संगत हे लागली ना तर दुसरी शिवलाल टोयगोट्यासारखी टीम तयार होऊन जाईल याची. असं दिसून आलं मला अंदाज. आहेच ना तसं. तो काच्या झाला, ते बबन्या झाला, तो माऊली झाला, हे अशीच गँग तयार करते. अय बाबू जा घरी जा, तिकडे ठोकाई पतंग गितंग आणत नाही. जा तुमच्या कामात तुम्ही करा. नाही ना दादा आम्हाला नाही म्हणाले आणू का म्हणजे सध्या पतंग नाही पतंग नाही माने नाही म्हणजे पैसे घेऊन देत म्हणते. ते आणली का जगन? सांगते ते आणली का? काय सांगू जगन नेले? नाही माझ्या चक्कर आहे जगन आणते पतंग. हा माझ्या चक्कर येते नाही तर ह्या पतंग आणते. दोघं मिळून असते आमचा. एक खेप उडते एक खेप मी उडवतो. हो ना त्याचे बाबा इथं कल्ला कोण आले बे. थांब ना हो काका उडू दे ना त्याला पतंग. एक काम कर माई पतंग याचा चक्कर आणि त्या धागा रे. हा तू धागा घे म्हणजे तो आपण इकडचा नाही नालांचा द्यायला लागलं का? तो बेकार आहे माना कापलेला ना. हा म्हणजे म्हटलं घरचा धागा आपला याचा दुकान भेटेल ते रील तू आण. अरे काय विचार आहे रे. हा 5 रुपयाची 10 रुपयाची पतंग तू आणशील. 30 रुपयाचा चक्कर तू आणते आणि 100 रुपयाचा माझ्या धागा यायला घालला पराली माया नाही म्हणजे बरोबर कटली पतंग गेला धागा लेखाचा. तो जाईन तर 5 रुपयाची पतंग. हा अरे मस्त दिमाग लागला रे पठ्ठ्यो. काय बे जगन तू यायला बाबा समोर काय म्हटलं? ते बाबा नसतं म्हटलं जमलं असतं दुकान त्यांना मागत होते बाबाले. तू चुकलं का आता जगन? हा ना का माहिती मागलेला जाऊ दे. आता काही पत्ता पडत नाही. आता नाही म्हणते ते भाऊ. चल येतो रे तिकडे. आम्ही त्याला घरावर उडाले आहे. आमचा धागा आहे म्हणजे आमचा जो जुनाच याचा साधा केला आम्ही तो पतंग आहे आमच्याजवळ. नाही नको आम्हीच उडवतो. चल सांग काय म्हणते रे बा? झालं हा काय म्हणते? झालं काय चेत्या? झालं का दिवदास काका? झालं का म्हटलं आंघोळ? होतं बापा अंग पाय घासणं चालू आहे. खापरंडीनं लय टाइम लागते म्हणते. चालल्या म्हणते तुमच्या गोष्टी. मी नानीतूनच बोलतो म्हणते. हा ते चालू आहे तिकडे हातपाय घासणं. तुमचे चालू द्या म्हणते काय चर्चेत. आणि मग मला सांगा म्हणते तुम्ही. मला ऐकू येते बोलतो म्हणते तिकडून. नाही हो देवदास काय चल इथं बोलणं चालू करायला लोक म्हटलं. अरे हा चलते शांताराम चलते. मी जरासा की आता आताच काय लय दिवस झालं हे किटन काढून राहिला अंगार. चलते ना तुमचं काय ठरते मला ऐकू येते ना. मी बोलतो ऐकून. हा चलते ते काय सांगता तिकडे. ते बोलतो राहायचे. बरं ठीक आहे चलते. चांगले हातपाय घासो पायजो निरा रक्तच काढशील का घासू हातपाय. बरं ठीक आहे चल. आता तू काय आता मी गोष्टी करतो तू काय सांगता ऐकून घे. राजा माणूस आहे बाबा तो देवदास काका. काय कोण आहे ऐकते काय? घ्या कस काय समजा ठरवा. त्याच्याच घरी आहे ना बोलून राहिलो म्हणजे ते आहेच आपल्या मंदा. कोणाला द्या मा बाबाचं असंच राहते. निरा घासत बस एखाद्या दिवशी निरा खा 2 घंटे निरा तेच कामं करते. तुम्हीच पाहिजे ना. तुम्ही ठरवा कसं करता तो. कोणाकोणावर किती पैसे बसते. आता राहिलेच किती दिवस. एवढे दिवस आपल्या तयारीच लागते. 8 दिवस अजून. 31 डिसेंबर याच्यात आपल्याला हे काय करणार आहे काय तुम्ही सगळं नियोजन सांगा कसं करायला लागते. तर मग ते त्याचा अमाऊंट काढा नाही म्हणजे किती रुपये कोणाकोणावर किती वर्गणी बसते ते पहिलेच घ्या. ते उधारी नका ठेवू. उधारी असलं त्याला काय हजेर नका ठेवू आता. हो ना मी तसं नाही म्हणत. कसं आहे एकट्यानं गेलं मग मला काही खेप मला स्वतः घ्यायला लागले ना शकून. मग याच्यात असतं हे झालं लंब. मग राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता जागाचा. आता कसं करतो सरपंच काय मी पाटलाची तर जमतच नाही. सरपंचाला एक वेळा झाबरू फोन लावा बरं. सरपंचाला विचार बरं तुम्ही ते 31 डिसेंबरची पार्टी करायची आहे म्हणा. तुम्ही तर 1000 राहा ना पण ते तुमच्या गायवाड्यात केलं तर जमन का म्हणा. फक्त एवढं बोलून घे. मी बोललो तर मग मला मायाच अजून हे करते तो माणूस. आणि त्याच्यात हे सांगतो इथं आहे म्हणा देवदास काकाची तर मीटिंग चालू आहे म्हणजे मग ते जराशा कोच समजे मग सरपंच साहेब मग देवदास काकाचं नाव घेतलं जरासा विचार करा ना. हॅलो हा जाबरू कोणा स्पीकिंग. सरपंच साहेब बात कर रहे ना. हो बोल ना. तेवढीच इंग्रजी तुला त्याच्या पडायला येतेस काय? तेवढी कुठून शिकलात? हा बोल काय म्हणून राहिला? कायसाठी फोन केला? दुकानात गर्दी आहे ना काय विषय काय म्हणून राहिला बोल. हा सरपंचच बोलून आलो. आम्ही इथं देवदास काकाची इथं बसलो आहे म्हटलं. इथं चालू आहे आपली 31 डिसेंबरच्या पार्टीची तयारी. हा इथं आहे शांताराम काका आहे देवदास काका आहे नानी तांग धुन राहिले ते आपला मारुती आहे भाऊ आपण भांडास आहे चेत्या आहे बाकीचे अजून आहे तिकडे येऊन राहिले. तर त्याचं असं म्हणणं पडलं का तुमच्या तिथं ठेवू म्हणते मागं गायवाड्यात. तयारी आहे ना तुमची ठेवायची ना मागं? नाही ते आपल्या इकडे नाही जमत रे. ते लागन तर 100 नाही 200 नाही 500 माझ्याजवळून जास्त घेऊन जा. त्याच्यात काही वांदा नाही. तो पाटलाचा वाडा आहे शांतारामचाही गायवाडा आहे. मायात मस्ती नको मारू. निरा तिथं दांगडो करून ठेवता घरी म्हटलं भाकर खाल नाही भेटत मला 8 दिवस.
कल्ला ऐका लागते रोज त्याच गोष्टी शांतारामले म्हणा त्याच इकडे कर म्हणा मोठा हुरूप येते त्याला 31 डिसेंबर हेन थे दिवाईन होईन करान मरा करत राहते एखादा त्यालाच त्याच्या इथंच करायला लाव. लागन तर मी वर्गणी द्यायला तयार आहे. गण्याची मै दोघे जणाची. बरं हा स्पीकर आणत आहे ते ऐकूनच राहिले. ठीक आहे ना, मी असा निरोप देतो. समजा आता तुमची ती इच्छा नाही आहे तर मग आता त्याला सांगतो मी तसं. त्याने ऐकलं तसं काय बोलते तर मग तुम्हाला कळवतो आम्ही तसं. त्याला तेवढेच धंदे आहे ना. बसते का आता उडान टप्यापणाचा करत निरा एक तर ते घाले तिकडे. आता ह्या अजून आता ते गाव भडकून पुरं चालू द्या. हे नाही ते नाही ते चालले. अरे गणेश ते भरणं त्या पुटल्या भरणं दे ना, त्या झोरे भरून देणं दिले तिकडे बसला आपला चाल दे. आता मायात भोवती आणते काय. सरपंच झेले हुशार झाला. माया घरी ठीक आहे. पाहा लागन. ठीक आहे ना. आता हे तर तयारी करू. मग 2-4 जागे आहे. मग देवदासचं आहे तिकडे गदाईचा तिकडे गायवाळा तिथंच देऊ ठेवून यायला लागा कोणी द्यायला गदाईच्या मंदात टाकू. हाय तिकडे देवदास नाही रे देवदास आहे ना त्या मागचं ते गायवाळा तिकडे खालीच आहे तिथं जमकून येतं. पायकडे तुला काय पडते तयार आहे ना तिकडे ते झाडझूड सापासोबत ते गदाईचं रे शांताराम. गदाई ना निरा हिरलते ते निराले काय जे बोकांडी बसत इकडे तिकडे निरा कलर बाबा काय आपलं काही नाही म्हणणं आहे. चालते तिथंही गेलं चालते. जागा आहे ते शिल्लक आपल्याजवळ. मी काय म्हणालो बा एक काम करा शांताराम बागा तुम्ही कोणते मताले बुडे नका घेऊ राजा. मा बुडाले नका घेऊ ढ्याने बुडाले नका मोठे बसेला कोचमतेला माणूस त्याच्यात कसं आहे. आम्हाला असं कोचमतेला जेव्हा भलतं बेकार वाटते म्हणून म्हटलं ते बुड्या पाठी नका घेऊन त्याला लावू द्या. त्याला सांगून द्या काय असेल तर तुमच्यासाठी चिरतं मिळतं घेऊन येईन म्हणा घरीच बसा म्हणा. त्याला नका घेऊ. नाही रे त्याच्यावर आता पाहू ना. आता लोक सांगतील तर घेऊ. लोकांनी म्हटलं कमी घ्या तर घेऊ नाही तर पाहू. मग त्याला अलग सोय करून द्यायला लागेल त्याची. ते कसं आहे त्याला गम येते ना हो बघ म्हणला ते आता त्याच्या मापाचे कोण आहे. बरं पाहू द्यायचं वक्तात त्याचा विचार नको करू. तुमचं काय आहे तसं ठरवा. कोणाकोणाला किती काय आणायचं आहे काय द्यायचं आहे. किती रुपयाचं वर्गणी किती रुपयाची ठेवायची काय करायची हे सगळं ठरवून घ्या. हो हे बरोबर आहे. तो तुम्ही ठरवा. ते लहान बारके चिरके पुट्टे दर्शक मागत राहू दे ना. तुम्हाला बोलता हवी काय सगळे म्हाताऱ्या बुट्यापासून तर याच्यापासून बरं ठीक आहे. काय सामानाची लिस्ट करता का काय वर्गणी कर ठरवता. पहिले सगळ्यात पहिले माणसं सगळे सुदे ठेवता. सुदे ते बी टीम घ्यायची आहे का तुम्हाला तिकडची. ते गँग घ्यायची आहे का हे पाहिजे पहिले सांगून द्या. मग कसं वक्तात नाही पाहिजे. तर शिवलाल टोयगोटे काशीनाथ गायबाने बबन माऊलीचा काही विषय नाही बिचारायचा. आपला कसा आहे गरीब माणूस आहे. माग हे त्याच पाहिजे त्याला घ्यायचं मग वक्तात मग घेऊन घेतात. मग ते करते सगळं आहे आपल्या इकडे. अरे पा मला सांगायची आठवण नाही राहिली. आता मला लाऱ्याचा फोन आला होता ना त्याचा आता विषय निघाला म्हणून आठवलं. लाल्यानं सांगितलं मला ते झाडाखाली बसले होते म्हणून तिथं त्याच्या गायवाड्याच्या तिथं समोर गाय तिथं बांधते तो तिथं चर्चा चालू होते म्हणजे त्याची अलग करू बा पहिले आम्ही. मग त्याच्यात म्हटलं म्हणे का मग आपल्या ओलीच वर्गण्या होते. मग 100-200 त्याच्यापेक्षा यायच्या वर्गणी देऊन चांगले हात धुवून घेऊ असं त्यानं म्हटलं म्हणे. असं त्यानं असं म्हटलं नाही. बरं हात धुवून घेऊन ग म्हणे. बरं ठीक आहे ना. त्याला पाणीच नाही ठेवून हात धुवाले बैर कोळल्या इथं कोळल्या भदाड्याजवळच बसून ठेवतो ना त्याला. थांबणं त्याला कोणालाच ते सोडायचं. 4 जण घ्यायचे ते काही सुस्तीने ठेवायची. येऊ दे ना नाहीतर ते बाहेर राहून ते चोकाटा करणारच आहे काही ना काही. मग नाही घेतले तर त्याच्यापेक्षा जास्त याला फोन लावू दे हे करू दे ते करू दे. जुवा चालू आहे आणि हे चालू आहे आणि ते चालू आहे. चोराच्या हातीच द्यायला लागते ना. मी तर चोराच्या हातीच पहिले चोरा देऊन देतो. म्हणजे जाय तिकडे चोरा निचन राहायचे माणूस. चोराच्या हातून कोणी काही चोरून नेत नाही. घेऊ काय काळजी नको करू बा. झाबरू द्यायची त्याला मी पाहिजे काय करायचं होतं सारखं. आपल्याला काही फरक नाही पडत. तुम्ही म्हणाल तर आपला बिलकुल हात नाही हातोडा. 3.5 किलो कधी तयारच आहे. तुम्ही सांगा कुठं मारा लागते तर तुम्ही सांगितलं का बिलकुल त्याच्या दणका द्यायला शहराव नाही. मग ते पाहिजे तुम्ही काय झालं काय नाही तर ते एक तर जास्तच इगरपणा लय करते त्या. अरे बापले बापा म्हणजे त्याले हे इकडचे लहान एवढी मोठी जत्रा होईन त्या 31 डिसेंबरच्या पार्टीत. बम राजेंद्र कोण मग डीजे काही ठेवायचा आहे का काही अजून काही फटाके आणायचे सांगा. मग त्या हिशोबाने वर्गणी करायला लागेल ना. अरे हो राजा शांताराम काका डीजेचा कार्यक्रम जेव्हा तुम्ही डीजे ठेवा राजा. नाच लगेच झालं नाचायला नाही भेटलं ना. एक तर माझ्या लग्नाचा काही योग येऊन नाही राहिला. आता आलं तर त्या बुड्याची तब्येत खराब झाली रे. मी जाऊ द्या आता झाबऱ्याचा उरकून टाकू. मी करणार डीजेचा चालला डीजेचा डीजे फटाके बा जमलं. 1 नंबर काम होऊन जाते. वर्गणी टाकून द्या. हा मग आहे माझ्या दोस्ताचा डीजे सांगू काय फोन करून. सांगा मग कापा हिशोबात लावा तो काय असं किती घंटे पाहिजे ते सांगून द्या. अरे थांब ना. अरे काय एकदम हो नका म्हणून पहिले पुरं प्लॅनिंग करा. पैसे जमा करा मग ठरवा डीजेवाला किती घेते काय घेते. देवदास
अरे येणार बा रे, तू सांग ना हे बजेट बसवून यायचं काय कसं करायचं तर मग मलाच लोक बोलते, मलाच घ्यायला लागते मग शेकून. तू असलं बरं राहते जरासं आवडता राहते का. बस बस झालं शांतारा, पाणी घेतलं अंगावर, बस अंगच पुसून राहिलो, बस आलो भैरच आहे जाऊ टावेल अंगच पुसणं चालू घेतलं बस बस. बरं झालं मी बसेपर्यंत माय अंग धुणं झालं ना तिथपर्यंत. चर्चाही झाली ना अंगही धुणं झालं, म्हणजे कामात काम म्हणजे माणूस मोकळा होऊन गेला. हा नमस्कार मंडळी, नमस्कार. म्हटलं आपल्या टाइम आता चेंज झाला आहे समजा. आता ते वोटिंग टाकलं होतं ना, पोलिंग चालूच आहे ते युट्यूबवर अजून आहेच, ते पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला अजून काही वोटिंग करायचं करू शकता. ते वोटिंगवर जास्तीत जास्त तुम्ही स्वतः पहा, आमच्या याच्यावर नाही. आणि कमेंटही समजा 2-3 व्हिडिओत 5 ते 6च्या कोणी 5 ते 6 जास्त चालला त्याच्या हिशोबानं मग आम्ही आता लोकांच्याच वोटिंगले मत जिकडे भेटला आता मग तो टाईम आम्ही ठरवला. म्हणजे आता संध्याकाळी 6 वाजता राईट टाईम, आता संध्याकाळी 6 वाजता आपले व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत. तसं आम्ही 5 वाजून 59 मिनिटांनी टाकणार आहे. म्हणजे 1 मिनिट अगोदर, म्हणजे 6 वाजतापासून तुम्ही पाहणं चालू करा. कमेंट करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. इकडे तिकडे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या आणखीन ह्याच वेळेस 6 वाजता व्हिडिओ पहा. आता आपला टाईम 6चा समजून चला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या वोटिंगच्या हिशोबानं 6 वाजताचा टाईम आता आम्ही पूर्ण चालू केलेला आहे. जय जय महाराष्ट्र माझा चॅनलवर. जय महाराष्ट्र.